राम राम मंडळी, राम राम, नमस्कार, सलाम वालेकुम, अजून काय, गुड आफ्टरनून. तर आता दुपारच्या 3 वाजले ते आणि आता माझा व्हिडिओ अपलोड होऊस तोपर्यंत, तुमच्यापर्यंत पोचूस तोपर्यंत निदान 4, 4:30, 5 तरी वाजतेल्या आणि तुम्ही नाही बघितला तर रातच्या 10 पण वाजतेल्या. तर आपला आता विषय काय आहे, टॉपिक काय आहे की काल होती अक्षय तृतीया. तर त्या विषयावरून माझा थोडासा तुमच्याशी थेट संवाद होणार आहे. संवाद म्हणजे तसं काही नाही आहे बरं का. अहो काय करताय, इकडे पहा, आपली ऑडियन्स बघते आपल्याला. बघा, बोला जरा. तुमच्या ऑडियन्स आणि माझ्या ऑडियन्स वेगवेगळे आहेत. हो, ह्या आहेत शोभा शिंदे. नमस्कार नमस्कार. यांचा आहे शोभा शिंदे 0046 0046. 46. मग मी काय बोलली? जोक 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 जस्ट जो. जोक. तर विषय काय आहे की काल होते आकिती आणि आकितीच्या दिवशी मी शोभाताईंना व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉल करून मला खूप रडू आलं म्हणजे घरात ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टीवरून घरात रडू आलं. त्यामुळे आज शोभाताईंनी मला भेटण्याचा निर्णय घेतला आणि भेटल्यानंतर त्यांनी माझं सांत्वन केलं. आल्याबरोबर मला खूप रडायला आलं, कारण तर माझ्या घरची सासू सासरे, मला 2 सासवा, एक सख्खी सासू रंजनाबाई आणि एक सावत्र सासू भामाबाई आणि सासरं जर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, नसून माहीत तर अजून सांगते, महादेव कोंडिपा साठे. तर हे सासरे आहेत आणि एक नणंद, ती पण ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाल्या, मीरा नाईक नवरे. आणि 2 नंदा आहेत ती त्यांच्या घरी नांदायला आहेत. आणि मग मला वाईट कशाचं वाटलं, काल अक्षय तृतीया होती आणि मी पुरणपोळ्याचा स्वयंपाक वगैरे केला आणि फोटो वगैरे काढले. गप गप गप. गप. आता बोल, आधी पुढं बोल. काल या हातानं ज्या अंगाला हळद लावली, ज्या गालाला हळद लावली, त्याच हातानं आज अक्षय तृतीयाचं जेवण्याची वेळ आली. सगळ्यालाच आहे ते, पण तुझ्यावर लवकरच आली बारी. ती काय करणार, आलेल्या दिवसाला पाठ देणं भाग आहे. कसं आहे, तुझ्या नशिबाला जास्त भोगायचं आलं. या वाटतं लेकरांना पण भाऊ बहीण गप गप. रड नको, गप गप. जात्याला तुझं पण दिवस निघून. हे आलेला दिवस जातोच, उगवलेला सूर्य दिवस मावळतोच. त्यामुळं ना, आलेल्या दिवसाला पाठ देत राहायचं. आतापर्यंत एवढे किती लहान होती पोरं, तर आता एवढी मोठी केली. तो आता इथून पुढं पण तसंच लेकरांकडे बघायचं आणि पुढं चालत राहायचं. ती गेलेली गोष्ट झालेली तर ती माघार येणार आहे का? अहो, आई माझी कष्ट करते, भंगार वगैरे गोळा करते. कधी काळी वाटतं आईच्या माघारी आपलं नको नाही. परत तुला आई बनून उभं राहावं लागणार आहे बघ. आता तुला तुझी आई आहे म्हणून तुला काय वाटत नाही, पण आईला काय होणार नाही बघ. आईला ना लय आयुष्य देणार आहे देव, का तर तुझं बघायसाठी.
त्यामुळं काय होणार नाही आईला. असलं ऊन ताण डोक्यावर घेते. काय करायचं सांग. आणि आम्हाला कमवून देते. गप 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 रड नको. गप गप गप. पावसात पण पाऊस उघडो किंवा ना उघडो, रात्रभर येणारा पाऊस दिवसा थांबतो. भंगारला जायसाठी तर नेणार, मग ते भंगारला जाते 4-5च्या दरम्यान बरोबर पाऊस येतो. दिवसभर बाई तुझ्या लेकरांना चारा खाऊ पिऊ घाल म्हणल्यावर देव पण तिला साथ देतो. होय की मग कुठं तर देव तुला हाय साया ग आईच्या रूपातनं. त्यामुळं तू धीर सोडू नको. तू धीर सोडू नको. धीर नाही सुटत, पण असं वाटतं की मला आईशिवाय या जगात, खरंच या जगात कोणालाच कोण नसते. बरोबर आहे, आईशिवाय कोणी नसतं बघ. आईशिवाय दुःख पण कुणाला एवढं नसतं आणि आईशिवाय माया पण कोणाला नसते. शेवटी आई म्हणजे आईच असते. आणि माझ्या आजी वाकत वाकत भंगार गोळा करते. फार काही येत नाही हो, पण 100-150 रुपये कमवते ती. तिच्या जीवाला काही खात नाही, लेत नाही, पित नाही, पण माझ्याकडे देते. गोळी दवाखाना कवा बघाय नाही वेळेवर. नको म्हणते, नको मला दवाखान्यात नको. मग मेडिकलमधल्या गोळ्या खाते. पण मला एकच म्हणायचं आहे, ह्या जगात का नाही, खरंच देवानं आई म्हणूनच देवरूपी आई पाठवली. कारण या नवरा वारल्यापासनं, सासू सासरी वारल्यापासनं, सासरची जी चुलत नातेवाईक आहेत त्यांच्यापैकी कुणाचा फोन बिन कधी आला नाही. पण जे भेटतात ना योगाने, ते मात्र बोलतात, चालतात. पण तेवढ्या पुरतं झालं ना. मला म्हणायचंय की गप गप गप. तुला जे काय सांगायचं आहे ना ते गप बसून सांग. तू जर असं रडत राहिली तर कसं करणार? बरोबर आहे. तर तुझं मला दुःख त्यांना कसं करणार सांग. जर रडल्यावर नाही कळत ना. तू तोंडानं सांग 2 शब्द आपल्या ताई दादांना. म्हणून तर मी माझ्या ऑडियन्सला, माझ्या ताई आणि दादांना, छोट्या छोट्या लहान बाळांना पण मी एक सांगू इच्छिते की काल मला थोडं दुःख झालं, वाईट वाटलं, म्हणून मी शोभाताईंना फोन केला, व्हिडिओ कॉल केला. रडून मन मोकळं झालं. तुरंत त्यांनी आज मला भेटण्यासाठी वेळ काढला. त्या त्यांच्या पुण्याला निघाल्या होत्या मुलीकडे, पण त्यांनी पुण्याला जायचं रद्द केलं आणि माझ्याकडे आल्या मला भेटायसाठी. मी म्हणते 7 समुद्र कोणी दिलं तरी ते पण पूर्ण माणसाला आयुष्यभर कमीच पडतं. कमीच पडतं. पण हा जिव्हाळा आणि ही वेळ परत येत नाही. आयुष्यात मैत्री केली तर अशी शोभाताईंसारखी करावी. कारण तर एक व्हिडिओ कॉल तेव्हाच निघाल्या होत्या. म्हणलं थांबा, हाय मी म्हणलं सावरलंय स्वतःला. मग परत कसं तरी स्वतःला सावरलं आणि शोभाताई आज मला भेटायला आल्या. तर थँक्यू शोभाताई, तुम्ही मला वेळेत वेळ देऊन माझ्यासाठी वेळ काढला आणि माझं मनस्थिती सुधारवली, मला माझं मन शांत केलं. खरंच थँक्यू. माझ्याच्यानं तर काही जास्त तुला नाही मदत होत, पण जी काय आहे ती येऊन तुला भेटण्याची एवढी तरी मी म्हणजे मदत करते तुला. म्हणजे कसं तुझं मन जी लय फिरण्यापेक्षा आहे ना, असं जे बी करतंय ना तुझं मन ते जाग्यावर आणून बसवते. एवढंच करू शकते मी. तर सर्वांना माझी एक विनंती आहे, तर आपल्या माधवीताईचे व्हिडिओ बघत जावा, सपोर्ट करा. काय 2 म्हणजे तिचं अजून चॅनल म्हणून नाही, तिचा वॉच टाईम वाढू द्या हीच विनंती आहे. 2 पैसे आशा असते, सगळ्यालाच आशा असते, म्हणून काय तर करते, व्हिडिओ बनवते, मनोरंजन करते, पण अजून तर काय तिला यश भेटलं नाही.
तर बघा कुणाला कसं वाटतंय तिच्यासाठी. आणि मला महत्त्वाचं सांगायचं आहे की असं धर व्हिडिओ. तर ती असं म्हणजे की ती खोटं सांगत नाही, काय नाही, खरं जे आहे ते परिस्थिती तिनं मांडली. पण ती अशी म्हणत पण नाही की ताई दादा मला मदत करा, असं म्हणत पण नाही. मदत पण नको मला. हा पण तिचे व्हिडिओ बघा, हा. असं सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा तिच्या चॅनलला, एवढीच विनंती आहे. आणि जे लोक माणसाच्या नुसतं बघून नावं ठेवतात ना, त्यांनी तर ना कधी आयुष्यात कोणाला नावं ठेवू नये. का तर दिसतं म्हणून तसं नसतं, जग फसतं तेवढ्यासाठी. बोलणाऱ्यांनी मस्त बोला, पण आपण डोळ्यानं बघितलं तर ते असतं. अंदाज मांडून कधीच कोणाच्या आयुष्याला काळीमा लावू नका प्लीज. कारण मला माझ्या सासरची माणसं काय काय बोलतात, काय काय नाही. ठराविक माणसं सोडून नावं घेत नाहीत. नावं घेतल्यावर मग परत त्यांना पण वाटेल समाज या जगाला सगळ्यांना सांगते म्हणून. मला काय कोणाला असं दुखवायचं पण नाही. ते म्हणतात ना, ते शंभूच्या हातात मोबाईल दिलता ना, ती लागला हलाय असा असा. डान्स करतोय, डान्स मोबाईल धरून. नाही राहू दे, नाही असं तू हलवतोय र. तर मला एकच म्हणायचं, मी आयुष्यात चोरी, लबाडी आणि शिंदळकी हे असल्या प्रयोगापासून खूप लांब असते. मला तो अजिबात विषय आवडत नाही. मला जे लोक नावं ठेवतात माझ्या चारित्र्यावर, माझ्या वागण्यावर, मी कपडे मागून परिधान करेन, मी मदत मागून घर मुलांना चालवेन, पण त्या वाईट वागण्यात मी नाही. आणि जरी काय करायची वेळ आली, मी तसं करणार नाही. पण तसं काय करायची वेळ आली तर परमनंट आयुष्याचं साथीदार असतात ना, ती तसं असेल तसं करायचं तर करीन. पण असलं वाईट वागणं मी करणार नाही. पण असं मला कुणीही असं नावं ठेवू नका. मी काय तसं ठेवायला आणि नाही ठेवायला, मला सगळीच तशी करते. ती रस्त्यानं चालले तरी हसते, ती व्हिडिओ बनवते, नामकं बनवते, तमकं बनवते. पण ज्यांना व्हिडिओची किंमत माहीत आहे, ज्यांना या कलेची किंमत माहीत आहे, तेच पुढं लोक माझ्यासारख्या कलावंतांना पुढं येण्याचा चान्स देतात, हे मला माहीत आहे. आज माझी CID कॉमेडी सुनबाई हा वेबसिरीज येणार आहे, पण थोडासा वेळ आहे. वेळ का आहे तर थोडीशी आर्थिक प्रॉब्लेम आहे, त्यामुळं वेळ आहे. असं मला आपल्या ऑडियन्सकडून तर मदतीची अपेक्षा काहीच नाही. परत मी बघितलं आहे काही लोकांनी, म्हणजे आता ते नाव घेत नाही, पण एका आता चांगले फेमस यूट्यूबर आहेत, ते त्यांना मदत केली ती वाटतं डिलिव्हरीच्या काहीतरी टायमाला, कोणीतरीच असंच प्रेक्षकांपैकी. तर त्यांनी कमेंटमध्ये नको नको ते बोलतात. असलं उपकाराची भाषा जर करायची असेल तर त्या मदतीला अर्थ उरत नाही. करू नका ना मदतच करू नका. त्यापेक्षा व्हिडिओज बघू नका, अनसबस्क्राईब करून टाकलं तरी चालेल, असं माझं म्हणणं आहे. पण विषय काय आहे की मग कामधंदा का करत नाही, असं मला बऱ्याच ठिकाणी उत्तर आलं. तर म्हणायचं आहे काय की माझं ऑपरेशन झालेलं आहे 12 टाक्याचं. बाबा किती हलतोय तू? ऑपरेशन झालेलं आहे 12 टाक्याचं. आणि त्या ऑपरेशनमध्ये माझं जी एक गर्भाशयाची नलिका असते, ती नलिका काढून टाकलेली आहे. आणि तिथं अल्सर पण होता आणखीन आतड्यांचा 30% 25% होता, 30% झालेला होता. आता थोडा थोडा कवर होत आला. तर मला फक्त 25% होता. आणि नंतर हळूहळू मध्यंतरी जरा थोडासा खाण्यापिण्याचा विषय, औषधाचा विषय जरा थोडासा झाला, त्यामुळं परत 30%वर आला. तर मला म्हणायचं आहे की काम न होण्याचं कारण हेच आहे की एकतर लोकांच्या कामावरती गेलं तर 8-8, 9-9 तास ड्युटी असतात. त्या ड्युटीवरती त्यांचं काम करावंच लागतंय.
तर आपल्या घरी मुली आहेत त्या 2, एक मुलगा आहे, त्यांचं रक्षण कराय, त्यांना शिस्तीत वागवायला शिकवायला घरात कोणीच मागं नाही. तर मला एक निमित्त झाले त्या दुखण्याचं, त्या आजाराचं. मग त्या मुलांसाठी पण राहायला लागतं आणि मला लोकांची कामं होत नाही. ती जर काय कामं जास्त असली तर माझ्या पोटावर लोड येतो आणि माझं पोट खूप दुखतं. मग मला सहन होत नाही. मग BP लो होऊन मला प्रॉब्लेम होतात. मग चक्कर ये, कुठं काय असं पोट दुखून म्हणजे वेगवेगळ्या प्रॉब्लेम होतात. तर या प्रॉब्लेमला मला तोंड द्यावं लागतं. म्हणून माझी आई म्हणते की तू जशी आहे तशी घरी राहा, मुलं सांभाळ, मी जाते भंगारला. जोपर्यंत मला होतं तोपर्यंत मी करते. तर सगळ्या प्रेक्षकांना, ताई आणि दादांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की माझ्या आईसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा. माझ्या चॅनलला सपोर्ट करा, माझे व्हिडिओ बघा आणि शेअर करा. ते शेअर करण्याच्या लायकीचे नाहीत, पण प्लीज शेअर करा आणि मला थोडा चान्स द्या. मोठं यूट्यूबर नाही व्हायचं, पण आईचं भंगार तेवढं सोडायचं आहे. तर मोठ्या यूट्यूबरांचं सगळी लोक बघते तीच, त्यांनी काय जरी टाकलं ना, जेवताना जरी टाकले तर व्हिडिओ त्यांचं बघते तीच. पण आमची इतकी कॉमेडी ही असते, पण आमचे व्हिडिओ काही बघत नाहीत आणि व्हिडिओ काही पळ नाहीत. त्यामुळं प्लीज माझ्या चॅनलचं नाव आहे शोभा शिंदे 0046. या चॅनलवर जाऊन सपोर्ट करा प्लीज. आमचे व्हिडिओ दोघीचे बघा, कॉमेडी एवढीच विनंती आहे आम्हाला, आमची तुम्हाला. तर बघा. आणि मी नटले बिटले तर बरेच लोक काय पण बोलतात बरं का. तर मला एकच म्हणायचं की आयुष्य एकदाच आहे, परत नाही. जगू द्या आणि जगा. बाय.